आज आपण आपल्या अरविंदो अक्षर ज्योती शाळेत हा सण देखावाच्या स्वरूपात साजरा करत आहोत। या निमित्त आपण आदरणीय बरोईकर मॅडम व संगीता टल्लू मॅडम, आशा मॅडम यांना आमंत्रित करते। तसेच आदरणीय मॅडम, सर्व मॅडमना मी अशी विनंती करते की त्यांनी बैल पोळ्याच्या देखाव्याची पूजन करावे। देखाव्याची नाही, बैल पोळ्याची पूजा, बैलांची पूजा। तुलाच गोष्ट सांगायची थोड्या वेळात। जे बोलणार तिथे जाऊन बोलणार सगळ्यांनी टाळ्या वाजवा। आदरणीय संगीता मॅडम बरोईकर, टल्लू मॅडम, आशा मॅडम यांना मी शब्दसुमनाने स्वागत करते। रंगीबेरंगी रंगांची नटवले सारे सैर पोळ्यासह पावसामुळे आनंदही मन हसू लागले। बैलांच्या या सोहळ्यात माणसं खुश दिसू लागले। आला आला रे बैल पोळा, आला आला रे बैल पोळा, गाव झालं रे गोळा, सर्जा राजाला घेऊन सारे जाऊया राऊळा, सारे जाऊया राऊळा। कृषी प्रधान संस्कृती मधला महत्वाचा उत्सव म्हणजे बैल पोळा। या निमित्त सर्वांनाच मी या सणाच्या शुभेच्छा देते व आदरणीय टल्लू मॅडम यांना अशी विनंती करते की विद्यार्थ्यांना पोळा सणाची माहिती सांगावी। बाकीच्यांनी नाही बनवले, काल पाऊस पडत होता, आपण सगळे घरी होतो, माती पण ओली झालेली होती, आई बाबा पण होते। आता तर इतकं सोपं झालंय, बैल बनवायचं युट्यूबवर टाकलं, बैल कसा बनवायचा की लगेच येतं। मग ते असं करा, मग त्याला शिंग लावा, मग त्याचं तोंड काढा येतं। आज काय सगळ्यात श्रावण महिन्यातला शेवटचा दिवस म्हणजे बैल पोळा। आज सगळ्यात शेवटचा श्रावण महिनाभर पूर्ण सण असते आणि आपली संस्कृती, आता सुप्रिया मॅडमने सांगितलं की आपली शेतीप्रधान संस्कृती आहे। शेतीप्रधान म्हणजे काय? जास्त सांग। पीक मिळणार नाही। पीक म्हणजे काय? कोणतं धान्य मिळणार नाही? आपण जे जे धान्य खातो, फळं खातो, फुलं देवांना वाहतो, ते भेटेल का आपल्याला? डाळ म्हणजे वरण खातो आपण, भाज्या करतो तयार, दोडक्याची भाजी, पानकोबीची भाजी, फुलकोबीची भाजी, हे सगळं कुठे होतं? बनतं शेतामध्ये बनतं। गहू, ज्वारी, त्या पोळ्या आपण खातो गव्हाच्या, हरभऱ्याची डाळ, पुरणाची पोळी करतो आपण। गूळ कशापासून बनतो? साखरेपासून नाही, ऊसापासून साखरही बनते आणि गुळही बनते। तर आपण काय करतो? मग ऊस पण शेतामध्ये लावलेला असतो, तर हे सगळं शेतातून पिकत असतं। मग हे पूर्वी काय व्हायचं? शेतामध्ये गावाकडे आपण बघतो, तर हे कोण सगळं मेहनत करायचं? कोण करायचं मेहनत? बैल आणि शेतकरी बैलांच्या मेहनतीवर करायचं। बैलांनी नांगरायचं शेत, पेरायचं, पेरणी करायची आणि मग ते पेरलेलं झालेलं जे धान्य आहे ते बैलांच्या गाडीमध्ये टाकून बैलाच्या अंगावर ओझं देऊन मग मार्केटमध्ये विकायला आणायचं। इथपर्यंत सगळं बैलच काम करायचे। म्हणून सगळ्यात आपल्या संस्कृतीमध्ये प्राण्यांना सुद्धा महत्व आहे। आपण नागपंचमीला नागाची पूजा केली की नाही? म्हणजे नागाला पण आपण आपला देव मानलेले। का मानलेले? कारण नाग हा शेतकऱ्याचा मित्र आहे, पिकांचं संरक्षण करतो नाग। कोणापासून करतो? उंदरापासून। त्याच्यामुळं नागाला पण देव मानलेले। तसंच हे प्राणी बैल पण आहे, तर बैलाला पण आज आपण आजच्या दिवशी काय मानलेले? देव मानून त्याची पूजा केलेली आहे घरी। मग शेतकऱ्यांच्या घरी बैल असतात,
मग त्या बैलांची सगळी आजच्या दिवशी पूजा करतात. कालच्या दिवशी काय होतं, खांदेमळणी होती. मग बैलांच्या खांद्यांना तेल लावलं जातं, अंगाला तेल लावलं जातं, त्यांच्या शिंगांना तेल लावून सगळं स्वच्छ आंघोळ घालतात. बैलांना मारत नाही, कोरडे पाठीवर टाकत नाहीत. मग कालच्या दिवशीला काय म्हणतात, खांदेमळणी म्हणतात. मग घरमालका ज्यांच्या मालकाचे बैल आहेत ना, त्यांच्याकडे रोज शेतकऱ्याला 2 दिवस जेवायला वगैरे असतं. बैलांना सुद्धा खायला प्यायला चांगलं देतात. आणि मग आजच्या दिवशी काय असतो, सण असतो. म्हणजे वर्षभर हे बैल काय करतात, कष्ट करतात आणि एकच दिवस त्यांना विश्रांती भेटते, म्हणजे आजच्या दिवशी बैलपोळ्याच्या दिवशी. सण एक दिन बाकी वर्षभर ओझे मर मर वाहायचे. तुम्हाला कविता आहे कोणाला तरी 5वीला का 4थीला माहित नाही, पोळा म्हणून कविता आहे. सण एक दिन बाकी वर्षभर ओझे मर मर वाहायचे. फक्त एकच दिवस आहे. तर मग ह्या दिवशी काय करतात, बैलांच्या अंगावर ठसे उमटतात, रंगीबेरंगी रंगत पाहतात, असे हात घालतात आणि असे ठसे उमटतात. आणि शिंगांना काय देतात, रंग देतात, बेगड लावतात शिंगांना, त्यांच्या खांद्यांना सुद्धा रंग देतात, अंगावर सुद्धा रंग देतात. सगळे गाई बैल म्हैशी सगळ्या लाल रंगाचे, काही काळ्या रंगाचे रंग वेगवेगळे असतात. जसे आपले रंग आहे काळा गोरा, तसे बैलांचे पण रंग असतात. मग ते मिरवत जातात, 5 फेऱ्या मारतात बैलांना घेऊन, माहिती का, मारुतीच्या दर्शनाला जातात. तिथे नारळ फोडतात, काकडी फोडतात. मग मारुतीला फेऱ्या मारून आल्यानंतर मग घरी राहतात, मालकाच्या घरी बाजेवर सगळं साहित्य मांडलेलं असते. काय काय, खुरपा असते, अजून टोपल्या असतात, सगळं आपल्या इथं पंचायत सरांनी केले बघा. एक माठ असतो मोठा, त्या माठावर ते वेळणी असते. ते सगळं साहित्य जे शेतीला लागतं ते सगळे अवजारे त्याची आजच्या दिवशी पूजा करतात. मग घरी बाजावर मांडलेलं असतं. तुमच्या घरी जर शेती असेल, तुम्ही गावाकडे गेला असेल तर तुमच्या ते पाण्यात येतं, सगळं बाजावर मांडलेलं असतं. मग बैल दारात आले की ते घराची मालकीन जी असते ते बैलाला औक्षण करते. आपल्या बड्डेला की नाही औक्षण करतात की नाही, मग तसंच आज बैलांना सुद्धा दारामध्ये ओवाळतात. त्या शेतकऱ्याला वगैरे असतात त्याची पूजा करतात. आणि बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवलेला असतो, ती पुरणपोळी खाऊ घालतात. मग काही बैल आजच्या दिवशी रुसतात, ते पुरणपोळी खातच नाही. त्यांच्या समोर नेलं की अशी मान करतात, म्हणजे ते रुसतात, खातच नाही. तर असा हा बैलपोळा प्रत्येकाच्या घरी, शेतकऱ्याच्या घरी आज साजरा होतो. पुरणाची आमटी केलेली असते, भजे केलेले असते आणि पुरणपोळी केलेली असते. कोणी पुरणपोळी दूध खातं, कोणी पुरणपोळी तूप खातं. मग सगळ्या शेतकऱ्याच्या घरच्यांना, जे शेतात काम करतात ना, घरमालक जे असतात, बैलांचे मालक, शेताचे मालक, ते सगळ्या शेतकऱ्यांना जेवायला सांगतात. मग सगळेजण आज ज्यांच्याकडे शेती आहे ते गावाकडे जातात आणि बैलपोळा साजरा करतात. आजकाल काय झालेले, बैलांची मेहनत जास्त वापरत नाही ट्रॅक्टरनी. खूप जणांकडे शेती आहे पण बैल नाही. कमून का तर बैलांना खायला लागतं, चारा लागतं. मग हे सगळं कोणी इतकं करावं म्हणून खूप जणांनी बैल विकून टाकलेले. नुसतीच शेती आहे, मग ती शेती कशाने नांगरतात, तर ट्रॅक्टरने नांगरतात. पण हे सगळं पहिलं काय होतं, अजूनही ज्यांच्याकडे ट्रॅक्टरला द्यायला वगैरे पैसे नसतात त्यांची शेती बैलांमुळेच असते. बैलांचेच ओझं वाहतात बैल. आपण पाहतो किती ऊसाच्या दिवसामध्ये बैलाच्या गाडीवर एवढा मोठा ऊस टाकलेला असतो, किती ओझं वाहतात बैल, वाहतात की नाही. आणि पोते पण खूप मोठे मोठे पोते एवढाले लावलेले असतात. तेवढे पोत्यांचं ओझं हे बैल हे करतात, वाहतात. आणि बरोबर नाही चालले तर पाठीवर काय भेटतो, कोरडा भेटतो शेतकऱ्याचा, मारतो शेतकरी, किंवा मग शेपटीला धरून असा पिळतो. तर तसं करतात. बार पण भेटतो. जे बैल खोडकर असतात, जे ऐकत नाहीत ना, त्यांना पण मग व्यसन पण घातलेली असते. व्यसन म्हणजे काय, जे बैल कशातही तोंड घालतात तर त्यांच्या तोंडाला एक जाळीचं सुतळीचं बांधलेलं असतं, की त्यांनी मग इकडे तिकडे जाऊ नये. आणि मग ते व्यसन असल्यानंतर त्यांना काही सुधरतच नाही, कुठे जावं काय करावं, म्हणून व्यसन घातलेली असते बैलांना. त्रास देऊ नये. गाईला पण, गाय पण मारते एखादी तर गाईला पण व्यसन असते. असा हा बैलपोळा आपण साजरा करतो. कशामुळे करतो, तर शेतकऱ्याचं आणि बैलांचे उपकार मानण्यासाठी आजच्या दिवशी आपण त्यांचं पूजा करतो. तर ही पूजा आपण आपल्या शाळेत नेहमीच करतो. आपण आज बैल पण आणणार होतो, पण त्या मालकांनी बैल दिले नाहीत आपल्याला, कारण त्यांच्याकडची पूजा झाल्याशिवाय आमचे बैल दुसरीकडे जाणार नाहीत असं सांगितलं. आणि आज पाऊस पण होता. तुम्हाला कुठं पाहायला भेटले मारुतीच्या मंदिरात वगैरे तर अवश्य बैल पहा. आवडलं सगळ्यांना हे?
कुठल्या बैलांच्या पाठीवर टाकली जाते आणि हे कुठे लावतात ते खांद्याला लावतात. खांदा असतो ना बैलांच्या वर मुलाशी पाठ असते आणि खांद्याला लावतात. वाशिंग जे आहे ना ते वाशिंग जे आहे ते डोळ्याला लावतात. फक्त डोळ्यांनी पाहायचं असतं मग बैलाला. समोर त्याच्या वाशिंग असते सगळं आणि इकडून शिंगांना बघा शिंगांनाच लावल्यासारखं दिसायला की नाही बैलाचे शिंग असल्यासारखं. शिंगाला पण खाली बसा खाली बसा खाली बसा रे. कोंडे असते कोंडे ते कोंडे पण असे लावले जातात बैलाला. शिवानी खाली बस. ते बस ना खाली. हे काय याला घुंगरमाळा म्हणतात. काय म्हणतात घुंगरमाळा. घुंगरमाळा कुठे घालतात बैलाच्या गळ्यामध्ये अशा आणि बैल चालला की असं असं वाजत. आणि हे काय ओरडा. गोंडी इथे इथे बांधायचे असे शिंगाच्या मध्ये गळ्यात आले. हे पण गळ्यातले सगळं अशा मॅडम आणले मुद्दाम. बैलांसोबत बैलांचे छोटे छोटे बैल असतात ना गाई वासर सगळ्यांची पूजा पडतो जातो की काय तिथं. त्या माणसाला तुम्ही ते गोष्ट सांगाल. आता केदारनाथ सांगणार